असेल माझा हरी भाग 5वा. मुलं मोठी झाली की आया बहुतेक मनातल्या मनात जास्त बोलतात. तरीही न हरता वसुधाने प्रयत्न केलाच जरा माहिती मिळवण्याचा. आधी घराची, मुख्य म्हणजे हरीची माहिती मिळवणं महत्त्वाचं. त्याच्याशी जमवून घ्यायचं आहे आपल्याला. परिसर काय नंतर समजून घेऊ. तुझ्यापेक्षा काही न ऐकणारा हरीच बरा. कुठून मिळवलास रे त्याला? त्याचं घरदार कुठे आहे? वसुधाने विचारलं. तुझ्या न चौकशाच भार. आज दिवसभर जरा नीट ऑब्झर्व कर त्याला. कळेल. आईला सरळ उत्तर देईल तो श्रेयस कसला. प्रिया आता इथे असती तर लगेच झापलं असतं तिने श्रेयसला. आईशी बाते करता है कोई मम्मी शे, असं म्हणून आता हरीला ऑब्झर्व करून काय त्याची कुंडली कळणार आहे का? काहीही, पण सगळी इंद्रिय वापरावीत माणसानं. ही तिने श्रेयसला दिलेली शिकवण तिला आठवली. ती दोघं घरी आली तेव्हा श्रेयसने आपल्या किल्लीनेच दार उघडलं. हॉलमध्ये प्रिया केस मोकळे सोडून खाली बसली होती आणि हरी खुर्चीवर बसून तिला हेड मसाज करत होता. ओ, हा हे पण करतो. इंडियात हे घडतं तर जरा विचित्रच वाटलं असतं, पण इथे काही विचित्र वाटून घ्यायचं नाही. श्रेयसला पण काही वाटलं नाही. म्हणजे हे ठीकच असणार. अरे, इतनी जल्दी आ गए आप लोग. पसंत आ गई आपको? ए जगह आईजी, प्रियाने विचारलं. आईजी नाही ग बाईजी, फक्त आई म्हण. श्रेयस हसायलाच लागला. मी लावू का तुला तेल केसांना? आधी बोलली असतीस तर मगाशी लावलं असतं, वसुधाने प्रियाला विचारलं. अरे नहीं नहीं आंट आई, आप आराम करो. हरी बहुत अच्छा हेड मसाज करता है. आपको करना है? अच्छा लगेगा. कल आप इतना लंबा सफर करके आई हो, प्रियाने विचारलं. मला नको आत्ता, नंतर बघू. वसुधा तिच्या रूमकडे वळली. तिचं सगळं सामान कपाटात नीट लावून ठेवलं होतं. खाण्याचं सामान किचनमध्ये नेलेलं दिसत होतं. प्रिया करता आणलेल्या सामानाचे पॅकेट्स टेबलवर छान मांडून ठेवले होते. ते तिच्या समोरच उघडायला प्रिया थांबली असणार. थोड्या वेळात केवढं काम केलं हरीने. हा हरी करतो तरी काय काय, आणि ह्यांना सापडला कुठे हा? तिच्या डोक्यात परत विचार आलेच. प्रियाला विचारायला हवं, असा फुल टाईम नोकर किती महाग असेल? सतत उत्साही दिसतो, दमत नाही की उगाच वटवट नाही. कामं तरी किती नीटनेटकी करतो हरी. खाने में क्या बनाया आज? आंघोळ करून आल्यावर हॉलमध्ये सफाई करत असलेल्या हरीशी त्याला ऑब्झर्व करता करता वसुधाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो एकटाच होता तिथे. हरीने तिच्याकडे लक्षच दिलं नाही. हिंदी पण नाही कळत ह्याला, पण निदान आवाज तर कळतो ना. हरी हरी, हॅलो हरी, लिसेन. हरीने लक्षच दिले नाही तिच्याकडे. वसुधाला रागच आला. काय हे, अगदीच भाव देत नाही आपल्याला. ह्याचं काय असं वागणंच ऑब्झर्व करायचं का? सांगावं का श्रेयसला की नको? हा काम सोडून बिडून गेला तर ह्याची पंचाईत. बाकी स्वयंपाक छान करतो, घर चांगलं आवरतो, हेड मसाज छान करतो म्हणे. हेड मसाज? वसुधाला प्रियाची काळजी वाटली. पोरगी एकटी असते घरी, कधीतरी शेप आहे, पण असं एकटं ह्या मुलाबरोबर राहणं. तसा दिसायला तर सज्जन वाटतो, निमूटपणे आपलं आपलं काम करत असतो, तरी पण अगदीच भधीर वाटतो. पण श्रेयस प्रियाचं कसं ऐकतो मग? एकदा बोलायला हवं श्रेयस प्रियाशी. मामला नाजूक आहे. श्रेयसला काही विचारलं तर तो त्याचा नेहमीचा डायलॉग मारणार, तू जरा थंड घे ग. दुपारी जेवण झाल्यावर प्रिया वसुधाच्या रूममध्ये आली. तिच्या करता आणलेलं सगळं सामान बघायला श्रेयस पण येऊन बसला. मग तिथेच एक एक पुडकं सोडून बघताना ती जास्तच जास्त खुलत होती. आणलेल्या कुर्तीज लगेच ट्राय केल्या तिने. काही जरा सेलच आणल्या होत्या वसुधाने, मुद्दामहून आणल्या होत्या, नंतर लागतील म्हणून. सगळं बघता बघता अन गप्पा मारता मारता दुपार केव्हा झाली कळलेच नाही. दुपार सरली तेव्हा लगेच टेबलवर चहा तयार होता.
केव्हा बरं सांगितला होता ह्याला चहा करायला? हरी तिथेच उभा होता. हरी, प्लीज गेट मी ऑटर, वसुधाने सांगितलं. हरी हल्लाच नाही. त्याला कुणीही रागवलं नाही. हरी, प्लीज गेट ग्लास ऑफ वॉटर, श्रेयसने शांतपणे सांगितलं. हरीने पटकन पाणी आणलं. वसुधा काहीच बोलली नाही. बरं झालं निदान हे ह्या दोघांसमोर घडलं. त्याने माझं ऐकलं नाही हे तरी कळलं त्याला. पण दोघांपैकी कोणीच काही बोललं कसं नाही त्याला. वसुधाला थोडा रागच आला. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.